पेट लवर्स पुणेकर म्हणून पुणेकरांची ही नवीन ओळख झालेली पाहायला मिळते आणि त्यातच एक नवीन कॉन्सेप्टसुद्धा इव्हॉल्व झालेली आहे आणि ती म्हणजे पेट न्यूट्रिशन फूडची. तर ते नक्की काय आहे हे आपण जाणून घेऊ. आज आपल्यासोबत आहे श्वेता राव आणि त्यांच्या दोन लेकी म्हणू शकतो, कुकी आणि एल्सा. नमस्कार, तुमचं स्वागत आहे NDTV मराठीमध्ये. नक्की हे काय कॉन्सेप्ट आहे आणि ही कशी इव्हॉल्व झाली आहे? Sorry. Actually, can I like? What was the question again? She was like barking, so. हे सगळं कसं इव्हॉल्व झालं? व्हॉट इज द आयडिया बिहाइंड इट? ओके. तर हे आहे की ह्या दोघी ज्या होत्या तेव्हा म्हणजे खूप नखरेल होते लहान असताना. त्यांना हेल्थ इश्यूज झाले अँड दे वर नॉट रेडी टू ईट. खूप गोष्टी म्हणजे भाज्या आणि हे ते ना, तर आय हॅड टू थिंक ऑफ अ सोल्युशन की कसं म्हणजे हाऊ टू मेक देम हॅव इट. तर एक दिवस मी असंच ट्राय केले. दॅर युजल राईस आणि व्हेजिटेबल्स घालून मी कपकेक बनवले आणि त्यांनी खाल्लं. आणि मग माझे नेबर्स खूप आहेत ज्यांच्याकडे डॉग्स आहेत, तर मी त्यांना दिले म्हणजे 1-2 जस्ट टू ट्राय, आणि त्यांना पण खूप आवडलं. तर मग ते म्हणाले की वाय डोंट यू लाईक मेक इट अ बिझनेस. अँड देन आय स्टार्टेड म्हणजे लोकांना मी देन आय स्टार्ट थिंकिंग की द होल कॉन्सेप्ट ह्याचं आहे बावावच्याचं, की तुम्ही एक समोसा खाल्ला किंवा पिझ्झा खाल्ला आणि तुमचे डॉग्स काय करतात बाजूला येऊन, विल बेग यू शुड, राईट. तर त्यांच्याकडे एक ऑप्शन असावं की दॅट इज हेल्दी, दॅट यू कॅन गिव्ह इन्स्टेड ऑफ गिविंग म्हणजे तुमचा जो पीस आहे किंवा काय आहे. सो दॅट इज द होल कॉन्सेप्ट बिहाइंड बाबाच्या. ओके, सो नक्की आपल्या ह्याच्यात काय काय इन्ग्रेडियंट्स आहेत जे डॉग्ससाठी बरोबर आहेत आणि ते हेल्दी आहेत? ओके. तर असं आता आमच्या ह्याच्यात अजिबात म्हणजे ग्लुटन नसतो. म्हणजे नो आटा, मैदा वगैरे अजिबात नाही. इट इज ऑल राईस फ्लॉर बेस्ड. आणि मग त्याच्यामध्ये मीठ आहे. बेसिक इन्ग्रेडियंट्स आपलं राईस फ्लॉर, एग्ज, मीठ आणि भाज्या, बस. इवन हे जे कलर्स आहेत ना सगळे, ह्या कलर्स पण नॅचरल आहेत, घरी बनवले आहेत विथ व्हेजिटेबल्स. दे आर मेनी बेकर्स जे बाहेरनं हे आर्टिफिशियल कलर्स वगैरे यूज करतात, जे मी अजिबात यूज करत नाही. ओके, तुम्ही एक साधारणतः एक आयडिया देऊ शकता की नक्की हे पिझ्झा समोसा सारखे दिसणारे त्यात नक्की काय काय आहे आणि ते कशापासून बनवलंय? ओके. तर हा आहे मटन समोसा. ह्याचं कवर आहे राईस फ्लॉर आणि बीटरूट, आणि आत आहे आपलं मटन मिन्स. आणि हा आहे पिझ्झा, पपिझा म्हणतो याला. पपिझाचा बेस आहे परत राईस फ्लॉर. हे जे सॉस आहे तो आहे चिकन लिव्हर, आणि त्याच्यावरती आहे श्रेडेड आपलं चिकन, बॉइल्ड चिकन, भाज्या आणि वर थोडंसं सॉसेज. ओके, ही जी सगळी पेट फूड आपण आत्तापर्यंत बघत आलो की इट वॉज जस्ट रिलेटेड टू पेडिग्री. तर हे त्यातनं बाहेर लोकांना काढण्यासाठी काय एक मेसेज दिला गेला पाहिजे किंवा काय इम्पॉर्टंट आहे हे जे पेट न्यूट्रिशन फूडमध्ये? ओके. तर ॲक्च्युली काय आहे की दीज जे पॉप्युलर ब्रँड्स आहेत ना किबलचे, एकतर इझिली ॲक्सेसिबल असतात आणि लोकांना काय इझी पडतं, म्हणजे एक पॅकेट आणायचं आणि यू जस्ट गिव्ह इट. पण त्यात ना खूप ग्रेन्स असतात विच इज अ फिलर, म्हणजे ते नुसतं पोट भरण्यासाठी. न्यूट्रिशनल व्हॅल्यू खूप कमी असतं त्याच्यात, जे लोकांना माहीत नाही. तर माझं हे आहे की तुम्ही रिसर्च करावं. म्हणजे यू टेक युअर पेट टू द वेट, एक थोडं रिसर्च करा की त्यांचं डाएटमध्ये काय, आणि जे फ्रेश मीट आणि फ्रेश व्हेजिटेबल्स म्हणून न्यूट्रिशन भेटतं ते तुम्हाला किबलमधून नाही भेटणार. किबल इज अ व्हेरी व्हेरी, इट्स जस्ट म्हणजे पोट भरण्यासाठी दॅट वे. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट पेरेंट्स लाईक, आणि ह्यांचे हे पण असतात ॲलर्जीज असतात किंवा हेल्थ प्रॉब्लेम्स असतात. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की द डाएट इज अकॉर्डिंग टू दॅट. मग हे जे ॲलर्जेटिक डॉग्स असतात त्यांच्यासाठी ह्याच्यात काही ऑप्शन आहे का? आणि जे युजली व्हेज प्रेफर करतात तर त्याच्यासाठी असं पपिझा काही आहे का? हो, आहेत. एव्हरीथिंग हॅज अ व्हेज व्हर्जन. सगळ्याचे व्हेज व्हर्जन्स आहेत. आणि अँड इनफॅक्ट आता ओकेजनसाठी मी फराळ बनवते डॉग्ससाठी आणि मोदक बनवते. तर त्याच्यात खूप लोक म्हणजे नैवेद्य दाखवतात ना, तर त्याच्यासाठी आय मेक व्हेज व्हर्जन्स ऑल्सो.
त्या मोदक आणि त्या फराळाच्या ह्याच्यामध्ये काय काय असतं, काय काय व्हर्जन्स असतात त्याचे? ओके, तर फराळमध्ये चकली असतो, जलेबी, काय आपलं शंकरपाळी, लाडू आणि हे करंजी. अ, पण असं जे म्हणतो आपण की जलेबी किंवा मग लाडू करंजी हे गोड युजली कुत्र्यांना देत नाहीत कारण इट इज फेटल फॉर देम. तर मग काय त्याच्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरता? इट इज सबस्टिट्यूटिव्ह, म्हणजे हनी असतो किंवा फ्रुट्स असतात, नो शुगर ॲट ऑल. ओके. मग हे सगळं कुत्र्यांना बऱ्यापैकी चालणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मग ही जी कम्युनिटी आपण म्हणू शकतो, ही कधीपासून इव्हॉल्व्ह होत झाली आणि त्याच्या मागचं मोटिव्ह काय आहे? म्हणजे पेट बेकर्सचं म्हणताय का तुम्ही? ओके, तर मी जेव्हा पुण्याला आले होते, तेव्हा ॲट द टाईम हे खूपच नवीन होतं, म्हणजे दिस वॉज 6 इयर्स बॅक. आणि तेव्हा हे एस्पेशली समोसा पिझ्झा हे तर नव्हतंच. आय थिंक हे ॲटिट्यूड टुवर्ड्स पेट्स ना ते चेंज झालं आता. खूप लोकांचा आधी कसं होतं, कुत्रं म्हणजे असंच, म्हणजे यू कीप देम आउटसाईड गार्डिंगसाठी किंवा ह्याच्यासाठी ब्रीडिंगसाठी वगैरे. हल्ली कसं दे आर लाईक चिल्ड्रन. तर मग लोकांना आता बर्थडे सेलिब्रेट करायचे किंवा हे करायचे, तर दॅट्स वाय पेट बेकरीज आर कमिंग अप. आणि ऑल्सो थोडं हे आहे, म्हणजे पीपल आर गेटिंग टू नो की न्यूट्रिशन इज इम्पॉर्टंट आणि हे सगळं, दॅट्स वाय. आपण जे बघतो जे लॅब्राडॉर्स असतात, तर ते बऱ्यापैकी एक लठ्ठ असतात किंवा त्यांना नंतर खूप जास्त प्रॉब्लेम्स येतात, हेल्थ इश्यूज आपण म्हणतो जे. तर ते टॅकल करायला हे असं न्यूट्रिशियस फूड उपयोगाचं आहे का? हो, म्हणजे एव्हरी ब्रीड आमच्याकडे जे मील्स पण आहेत, मी मील्स पण बनवते. यू कॅन सबस्क्राईब टू मंथली किंवा इयरली मील्स असतात. त्याच्यात तुमचे डॉगचे हेल्थ हे प्रॉब्लेम्स असतील किंवा ॲलर्जीज असतील. फॉर एक्झाम्पल आता राईस ॲलर्जी खूप ह्यांना असतं, तर देन आय मेक आउट ऑफ ओट्स. इवन ट्रीट्समध्ये पण राईस हे सबस्टिट्यूट करून मी ओट्स वगैरे वापरते. तसंच आता यू आर सेइंग वेट लॉससाठी दे हॅव टू ईट, म्हणजे लीन मीठ खायचं असतं, म्हणजे चिकन ब्रेस्ट किंवा फिश किंवा असं वगैरे. तर त्या मील्स आर मेड अकॉर्डिंग टू दॅट. ओके. सो एक शेवटचा प्रश्न की काय मेसेज द्यायचा आहे ह्यातनं अँड तुमची पुढची स्टेप काय आहे की ह्याचा पुढे काय विचार केला तुम्ही? ओके, बाववावच्याचं एक जे मी म्हणू शकते ड्रीम आहे, इज टू ओपन अप म्हणजे कॅफे जिथे तुम्ही येऊ शकता तुमच्या पेटबरोबर. आणि असे भरपूर आहेत, पण माझं हे आहे की तुम्ही बसा अँड यू ऑर्डर अ पिझ्झा, तुमच्याबरोबर येईल तुमच्या डॉगीसाठी पिझ्झा. तसंच म्हणजे वॉट एव्हर इज ऑन द मेन्यू त्याचा इक्वल तुम्हाला विल गेट फ्रॉम. आपण जे बरंच ऐकतो कुत्र्यांबद्दल की त्यांना कसं वागणूक दिली जाते किंवा काय ज्या प्रकारचं सोसायटीमधलं वागणूक आहे, सामाजिक वागणूक आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्या हो, एस्पेशली जे आपले देशी कुत्रे ज्यांना फेमस आहेत त्याच्यामुळे, तर त्यांना त्या लोकांसाठी काय मेसेज आहे तुमचा? माझं असं म्हणणं आहे की हे जे आमचे सोसायटी कम्युनिटी डॉग्स आहेत ते खूप स्टर्डी आहेत. जसं तुम्ही म्हणालात की लॅब्समध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात, वेटचे प्रॉब्लेम असतात, अथरायटिस असतो, हे असतो ते असतो. तर हे ह्यांना एकतर खूप कमी हेल्थ प्रॉब्लेम्स असतात. फूड वगैरेमध्ये खूपच म्हणजे दे आर ॲडजस्टेबल. जस्ट आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. ह्या दोघींचंच दे आर नाव 8 अँड 9 इयर्स ओल्ड. त्यांना टचवूड काही म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम्स नाही आहेत, फसी नाही आहेत फूडबद्दल. ट्रेनिंगमध्ये एक्सिलंट. मी एवढंशा होतं तेव्हापासून सगळं म्हणजे व्हेरी इझी टू ट्रेन. म्हणजे आपण जे म्हणतो जे अडॅप्टेबिलिटी आहे. खूप चांगली म्हणजे अमेझिंग आहे खरं. आणि माय हजबंड इज इन द नेव्ही. तर नेव्ही ऑफिसर आहे, तर आम्ही खूप शिफ्टिंग करतो. त्याच्यात कुठेही नखरे नाहीत, काय नाहीत. घरं मी आता 8 वेळा बदललो आहे आणि ॲडजस्ट अशा होतात. देर इज नो
व्हेरी प्राऊड ऑफ नक्कीच आपण जसं बघितलं की आजकाल माणसांच्या न्यूट्रिशन फूडबद्दल जेवढं महत्त्व वाढलं आहे तेवढंच आपल्या पाळीव प्राण्यांच्या न्यूट्रिशन फूडबद्दल पण महत्त्व वाढत चालले आणि ते लोकांनी गांभीर्याने घेतलं पण पाहिजे कारण आपली जेवढी प्रकृती महत्त्वाची आहे तेवढीच त्यांची प्रकृती महत्त्वाची आहे आणि याची काळजी घेण्यासाठी त्यांच्यासाठी बनवलेले जे विदाऊट शुगर किंवा जे त्यांच्यासाठी उपयुक्त असे खाद्यपदार्थ आहेत तेच त्यांना दिले पाहिजे. कॅमेरामन निकेतन मानेसोबत रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.